आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याचा शिंदखेडा येथील भाजपाचा जल्लोष। शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक गौरवशाली अभिमानास्पद क्षण आहे। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपल्या भाजपा सरकारने सातत्याने पाठपुरावा केला होता। विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी स्वतः जातीने युनेस्कोच्या महानिर्देशकांची भेट घेत तांत्रिक सादरीकरण केले होते। त्यांच्या अनेक इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींचा यामध्ये त्यांच्यासह हातभार लागला होता। या प्रयत्नांमधनं महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा युनेस्कोनं अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून जागतिक स्तरावर गौरव केला आहे। या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री पणन व शिष्टाचार पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पार्टीतर्फे भाजपा मध्यवर्ती कार्यालयातील भगव्या चौकात गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आलाय। यावेळी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, शिंदखेडा शहराध्यक्ष संजय महाजन, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष दादा मराठे, माजी नगरसेवक विनोद पाटील, चेतन परमार, राजेंद्र उर्फ बबलू मराठे, नामदेव माळी, गणेश माळी, भूपेंद्र राजपूत, भूषण पवार, गुलाब सोनवणे, भूपेंद्र देवरे, मास्टर टेलर आदींसह उपस्थित भाजपा शिवप्रेमी, शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केलाय। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या हिंदवी स्वराज्यात जे स्वराज्य निर्माण केलं होतं, या स्वराज्यात एकूण 360 किल्ले त्यांनी काही बांधले, काही आधीचे होते आणि 360 किल्ल्यांचं पूर्ण एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं। त्या 360 पैकी 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि याचं सगळं श्रेय मोदी साहेबांना जातं। वेगवेगळ्या 7 फाईल्स मोदी साहेबांच्या टेबलावर पडलेल्या होत्या आणि त्याच्यातून मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 किल्ला जिंजीचा अशा पद्धतीने वारसा घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे पाठवलं आणि तिथे 20 देशांनी महाराष्ट्रातल्या 20 किल्ल्यांना मतदान केलं आणि जागतिक स्थळ म्हणून घोषित केलं गेलं। त्याचा आम्हाला महाराष्ट्रीयांना सगळ्यांनाच अभिमान आहे। शिवछत्रपतींनी केलेल्या या हिंदवी स्वराज्याच्या कार्यावरती महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस आणि माणूस, मराठा आणि मावळा हा अभिमानाने सांगतो। आज हा जो जल्लोषाचा कार्यक्रम केला गेला, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही हा जल्लोष साजरा करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.